नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अंतर्गत जी शेवटची पेट परीक्षा म्हणजे PhD पूर्व परीक्षा, ज्याला आपण PhD एंट्रन्स एक्झाम म्हणतो, त्याचं नोटिफिकेशन आजच पडलेलं आहे. त्यानुसार ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत, जे MA झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचं आणि जे सेटनेट उत्तीर्ण आहेत अशांसाठी हे फॉर्म दिनांक 9/7/2024 हे नोटिफिकेशन आहे आजचं. आणि आपण जर पाहिलं तर म्हणजेच कॅन्डिडेट शाल बी ॲडमिटेड टू PhD प्रोग्राम बाय 2 स्टेज प्रोसेस थ्रू. आपल्या 2 पद्धतीनं PhDला ॲडमिशन घेऊ शकतो पुणे विद्यापीठाच्या. पहिले त्यांनी सांगितलेलं आहे, पाहू शकता, एंट्रन्स एक्झामिनेशन्स which shall be the qualifying test. The entrance test exam will be 100 marks with multiple choice type questions. म्हणजे 100 मार्काची आपली एंट्रन्स एक्झाम होणार आहे. यामार्फत तुम्ही मार्क म्हणजेच PhDला ॲडमिशन घेऊ शकता. किंवा दुसऱ्या पद्धतीने म्हणलं पर्सनल इंटरव्ह्यू, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्याचे मार्क तुमचे तिथं 100 आणि त्यानंतर इंटरव्ह्यूचे मार्क. आणि जे एंट्रन्स टेस्टचा जो पेपर असणार आहे त्याचा सिलेबस रिसर्च मेथडॉलॉजीवरचे क्वेश्चन्स 25 असतील 50 मार्कासाठी. स्पेसिफिक सब्जेक्ट म्हणजे तुमचा मराठी इंग्रजी जो असेल त्यावर तुम्हाला 25 प्रश्न 50 मार्कासाठी. अशा पद्धतीने ही 100 मार्काची तुमची टेस्ट असणार आहे आणि तुमचा इंटरव्ह्यू अशा पद्धतीने घेतलं जाणार आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर प्रोव्हाइडिंग दॅट द सिलेक्शन ऑफ द candidates based on the entrance examination conducting by the university, a weightage of 17% for the entrance examination and 30% of the performance of interview. म्हणजे 70% हे तुमचं मार्क जे असणार आहेत ते परीक्षेचे असणार आहेत, एंट्रन्स परीक्षेचे, आणि 30% मार्क हे तुमचे वायवाचे असणार आहेत, इंटरव्ह्यूचे. आता ह्याचं जे शेड्यूल आहे एंट्रन्सचं, 10 जुलैपासून तुमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होतील. 10 जुलैपासून ते 1 महिना. लास्ट डेट ऑफ फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन 10 ऑगस्ट 2024. म्हणजे 10 जूनपासून 10 ऑगस्टपर्यंत म्हणजे तब्बल 1 महिन्याचा कालखंड दिला जाणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी. डेट ऑफ ऑनलाईन PhD एंट्रन्स एक्झामिनेशन आहे 24 ऑगस्ट रोजी ही पेट एक्झाम होणार आहे. टेंटेटिव्ह डेट डिस्प्ले ऑफ रिझल्ट म्हणजे तुमचा रिझल्टचं जे आहे ते पेट परीक्षेचा रिझल्ट असणार आहे 5 सप्टेंबरला. नो सेपरेट सर्टिफिकेट ऑफ रिझल्ट विल बी इश्यू बाय द युनिव्हर्सिटी. त्यासाठी वेगळं कोणतंही प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही. तर यामध्ये येणारे, आपण जर बघितलं, पुणे विद्यापीठांतर्गत येणारे जे नगर, नाशिक आणि पुणे यांच्या थ्रू हे सर्व जिल्ह्यांचा क्षेत्र ह्या विद्यापीठाचा आहे. याचा जो परीक्षेचा कालखंड असणार आहे 1.5 तासाचा म्हणजे 90 मिनिटाचा. 10 AM to 6 PM बॅचेस वाईज ऑनलाईन एक्झाम होणार आहे. आणि याचं कमीत कमी पासिंगचा क्रायटेरिया, ओपनसाठी 50% मार्क मिळाले पाहिजे, 100पैकी 50 तरी, आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 45% मार्क मिनिमम क्रायटेरियाचे मिळाले पाहिजेत. त्यानंतरनं एलिजिबल म्हणजे त्यांची पात्रता आपल्या सर्वांना माहीत आहे, ज्यांचं 4 वर्षाचं किंवा तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन PG झालेलं असेल त्यांच्यासाठी ही पात्रता असणार आहे. त्यानंतर आपण बघा इथं ऑरमध्ये पाहू शकतो जे म्हणजे कॅटेगरी कोणकोणते येतात त्या सर्व या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे आरक्षणाचा सर्व विचार करूनच हे सर्व जागांचं डिव्हायडेशन केलं जाणार आहे. आता या ठिकाणी एक्झामिनेशन ऑफ अपिअरिंग इन एंट्रन्स एक्झामिनेशन बघा. अ कॅन्डिडेट्स फुलफिलिंग at least one of the following candidates will be exempted from entrance examination. University shall admit students who qualify for the fellowship, UGC NET, UGC CSIR, NET, SET, GATE, valid score, GRF, SRF, ICAR and similar national level states जे क्वालिफाय असतील त्यांना याचं कन्सेशन पण मिळणार आहे, एक्झम्पशन मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला सेट नेट किंवा गेट
जे आहेत त्या परीक्षेच्या क्वालिफाय असतील विद्यार्थी, सेट पण आहे त्यामध्ये, त्यांना पेट परीक्षेची एंट्रन्स एक्झाम द्यायची आवश्यकता नाही. आणि फीसचं खाली दिलेलं आहे बघा, जी फीस आहे ती या ठिकाणी पाहू शकता. जनरल कॅटेगरी 1,500 रुपये, रिझर्व्ह कॅटेगरी 1,000 रुपये. पण जे विद्यार्थी सेट नेट उत्तीर्ण आहेत, ज्यांना परीक्षा द्यायची नाही आहे, फक्त ॲप्लिकेशन करायचं आहे, जनरलसाठी 1,000 रुपये आहे आणि कॅटेगरीसाठी 800 रुपये आहे, जे तुम्ही गुगल पे याद्वारे करू शकता. आता याची वेबसाईट त्यांनी दिलेली www.unipune.ac.in या वेबसाईटवर तुम्हाला अशा पद्धतीनं लॉग इन करायचं आहे. लॉग इनच्या बी प्रोसेस, रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय काय लागणार आहे, MAची मार्कशीट, जे तुम्ही आता जे अहिल्याबाई होळकर सोलापूर युनिव्हर्सिटीला जे या पद्धतीचे डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत. अशा पद्धतीनं सुरुवातीला हे सर्व इंस्ट्रक्शन वाचून घ्यावेत आणि नंतरनं म्हणजेच जी 10 तारखेपासून, आज 8 तारीख आहे, उद्यापासून 9 तारीख आणि उद्या ही प्रसिद्ध होणार आहे. तर 10 तारखेपासून म्हणजे परवापासून हे 1 महिन्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. जे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना परत नेटच्या थ्रूच तुमचं ॲडमिशन होणार आहे, त्यामुळे हे शेवटचा चान्स आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे जॉईन करायचं असेल किंवा ज्यांना फॉर्म भरायचा असेल तर भरू शकता. आपल्या ऑल एक्झाम कट्टा या चॅनलच्या माध्यमातून आपण जो 3 महिन्याचा कोर्स पेट परीक्षेचा रिसर्च मेथॉडॉलॉजीवर सुरू केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल तर ऑल एक्झाम कट्टा या गुगल प्ले स्टोअरवरील ॲपवर तो उपलब्ध आहे. फक्त 999 रुपयामध्ये तो तुम्हाला कोर्स उपलब्ध आहे. त्यामध्ये सर्व नोट्स असतील, प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर असतील, त्यानंतरनं सिलेबस असतील, पेटचे सर्व सिलेबस त्या ठिकाणी दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना इच्छुक आहेत त्यांनी ते जॉईन करू शकता. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणींना जे या परीक्षेची तयारी करते त्यांना शेअर करायला विसरू नका.